गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण what is mean by optical activity, ordinary light, monochromatic light, and next one that is the optical active molecules, that is the extrarotatory molecules and levorotatory molecules. ते आपण बघत होतो. तर एखादा मॉलिक्यूल जर ऑप्टिकल ऍक्टिव्ह असेल तर ते आपण आयडेंटिफाय कसं करतो, तर प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर्गॅनिक सबस्टन्सच्या सोल्युशन मधून पास केली की तो सबस्टन्स प्लेन ऑफ पीपीएल जर रोटेट करत असेल तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह असतो. ओके, मग आपल्याला प्रत्येक वेळी तो सबस्टन्स ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करण्यासाठी ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये पीपीएल पास करूनच आपल्याला बघावं लागतं. पण असं न करता आपण एखादा सबस्टन्स डायरेक्ट तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही आणि तो ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो की नाही ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण टर्म जे बघत होतो त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे आपला असिमेट्री कार्बोनेटम. त्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्री कार्बोनेटम पाहिजे, जे कार्बनचं नेचर टेट्राहेड्रल पाहिजे ते आपण बघत होतो. सेकंड कंडिशन त्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्री कार्बोनेटम किंवा टेट्राहेड्रल कार्बोनेटम पाहिजे. आणि त्याच्यानंतर आणखी काय होतं आपलं, ज्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्री कार्बोनेटम प्रेझेंट आहे तो मॉलिक्यूल पेअर ऑफ आयसोमरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो आणि त्या पेअर ऑफ आयसोमर्स नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असतात. ओके, तरच तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह असणार. कंडिशन्स आपण कुठल्या सांगतात, तर पहिला deciding optical activity. Okay, decide optical activity or optical active molecules. Okay, to decide optical active molecules. काय कंडिशन होते आपली ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल डिसाइड करण्यासाठी? पहिली आपली काय होते, कार्बन हॅव्हिंग टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे काय पहिली कंडिशन आपली काय, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ कार्बोनेटम. कार्बोनेटमचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, त्याचं नेचर कसं पाहिजे, टेट्राहेड्रल पाहिजे. ओके, सेकंड कंडिशन आपली काय होती, आपण बघितलं होती लास्ट लेक्चरला, ही आपली काय असणार आहे, asymmetric carbonatum or chiral carbonatum. Asymmetric or chiral carbonatum. ओके, त्या मॉलिक्यूल मध्ये काय पाहिजे, असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन पाहिजे. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट आपली कंडिशन काय होती, any molecule which contain asymmetric carbonatum ओके, ज्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्रिक कार्बोनेटम प्रेझेंट आहे तो कसा असतो म्हटलं होतं, which exist as pair of isomers, which exist as pair of isomers. Okay, and these pair of isomers which are non superimposable mirror image of each other. Okay, mirror image of each other. ओके, ही आपली कंडिशन होती लक्षात घ्या. ह्या तीन कंडिशन आपण बघितलं. त्यानंतर फोर्थ कंडिशन आहे ऑप्टिकल रोटेशन. ओके, तो मॉलिक्यूल प्लेन ऑफ पीपीएल ला त्याचं रोटेशन कसं असतं, तो राईट साइडला रोटेट होतो की लेफ्ट साइडला रोटेट होत असतो. ओके, त्याच्यावरून तो
तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे डिसाइड केलं जातं बघा याच्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे आपलं ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन ही पेअर ऑफ आयसोमर्स आहेत आपले, त्यांचं रोटेशन कसं होतं लेफ्ट साइडला आणि राईट साइडला, त्याच्यावरती आपलं ऑप्टिकल ऍक्टिव्ह नेचर मॉलिक्यूलचं आपलं डिपेंड असतं. लक्षात ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन सीईटीला साठी बेसिकली सीईटी असेल, बोर्ड असेल आणि नीट असेल की ह्यामध्ये क्वेश्चन विचारलं जातं. तुम्हाला मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही तो आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्यामध्ये डेक्स्टो आणि लिव्हो आयसोमर्स तुम्हाला ओके त्याचे रिप्रेझेंट करायचं. तर बघा कसं असणार आहे. पहिली कंडिशन आपली काय, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ कार्बन एटम. कार्बन कसा पाहिजे, टेट्राहेड्रल पाहिजे. ओके. आणि त्यानंतर सेकंड कंडिशन काय, ओके तर कार्बन और मॉलिक्यूल कंटेनिंग असिमेट्रिक ऑफ कायरल कार्बन एटम. ओके त्या मॉलिक्यूल मध्ये काय पाहिजे, असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन पाहिजे. असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन कशाला म्हणतो आपण, ज्या कार्बनला 4 डिफरंट ऍटम्स किंवा ग्रुप्स अटॅच असतात त्याला आपण काय म्हणतो असतो, असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन. आणि थर्ड कंडिशन काय, ज्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्रिक कार्बन एटम प्रेझेंट आहे ओके तो पेअर ऑफ आयसोमरच्या फॉर्म मध्ये असतो. ओके आणि ती पेअर ऑफ आयसोमर कशा असतात, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असतात. ओके. आणि फोर्थ काय आपलं ऑप्टिकल रोटेशन, त्याचं रोटेशन डिफरंट असतं. एक आयसोमर लेफ्ट साइडला रोटेट झाला की दुसरा राईट साइडला रोटेट होत असतो. अँगल ऑफ रोटेशन सेम असतं, फक्त डायरेक्शन त्यांची डिफरंट असते, लक्षात घ्या. ओके. आता मग समजा तुम्हाला एखादा मॉलिक्यूल इथे दिला असेल, फॉर एक्झाम्पल इफ वी टेक हियर 2-chlorobutyne, हा असा आपण मॉलिक्यूल घेतला असेल, लक्षात घ्या. आता हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. तर याचं सुरुवातीला तुम्ही स्ट्रक्चर लिहा. 2-chlorobutyne, ब्युटेन म्हणजे काय येणार, किती कार्बन येणार आपले, 4 कार्बन येणार. ओके मग ब्युटेन म्हणजे 4 कार्बन लिहा, 1 2 3 4. ओके. आता 2 नंबरच्या कार्बनला कोण प्रेझेंट आहे, आपला क्लोरीन प्रेझेंट आहे, त्यामुळे तुम्ही इथे काय येणार, क्लोरीन. ओके बघा मग पुढे बाकीच्या व्हॅल्यूज तुम्ही हायड्रोजन सॅटिस्फाय करू शकता. ओके इथं काय येणार आहे, CH, इथं काय येणार आहे, CH3. ओके असा आपला 2-chlorobutyne होणार आहे. हा 1 2 3 हा 4 कार्बन. ओके लक्षात आहे. आता बघा मग हा जो 2-chlorobutyne आहे त्याच्यामध्ये सुरुवातीची कंडिशन कार्बन काय आपला टेट्राहेड्रल नेचर पाहिजे. कार्बनचं टेट्राहेड्रल नेचर म्हणजे त्या कार्बन एटमला 4 डिफरंट ऍटम्स ऑफ ग्रुप्स अटॅच पाहिजे. असा कार्बन एटम कुठला आहे बघा. हा कार्बन जर तुम्ही घेतला तर ह्या कार्बनला 4 डिफरंट ऍटम्स ग्रुप्स येणार नाही. त्याला 3 हायड्रोजन आहेत, 3 सेम हायड्रोजन झाले आणि हा टोटल ग्रुप झाला, हा येणार. तर हा कार्बन येतो, लक्षात घ्या, 2 नंबरचा कार्बन. तर हा काय येतो, लक्षात घ्या. या कार्बनला कोण अटॅच आहे बघा, हा CH3 ग्रुप अटॅच आहे, बरोबर. त्यानंतर आणखी कोण आहे, क्लोरीन अटॅच आहे. त्यानंतर हा हायड्रोजन अटॅच आहे आणि हा टोटल आपला CH2 CH3 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे 4 डिफरंट ग्रुप्स त्या 2-chlorobutyne मध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, लक्षात घ्या. हा आपला सगळे कार्बन आपले टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, परंतु हा कार्बन कसा आहे आपला असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन आहे, लक्षात घ्या. ओके असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन. आता हाच मॉलिक्यूल जो आहे तो आता मी कसा लिहितोय बघा. वरती मी इथं CH3 लिहिला, हा CH3. ओके त्यानंतर परत इथं काय केलं, C, इकडं मी क्लोरीन दिला, त्या साइडला मी हायड्रोजन दिला आणि इथला जो CH2 CH3 इथे कार्बन किती झाले आपले 2 कार्बन्स आहेत, त्यामुळे इथे काय लिहिणार मी C2 असं म्हणणार. आणि हायड्रोजन किती झाले बघा, हायड्रोजन इथले किती हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजन आणि इथले आपले 2 हायड्रोजन. टोटल किती झाले
ओके, त्यामुळे काय ना आपलं C2H5. लक्षात आहे, हा काय ना आपला C2H5. आता लक्षात घ्या, हाच मॉलिक्यूल आपण इथं असा रिप्रेझेंट केलाय बघा, CH3CH, ह्या कार्बनला हायड्रोजन क्लोरीन. ओके, आणि हा CH2CH3 म्हणजे C2H5. ओके, आता लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, कंडिशन काय आपली ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल डिसाइड करण्यासाठी, कार्बनचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ कार्बन एटम. टेट्राहेड्रल आहे की हा टेट्राहेड्रल आहे, लक्षात घ्या की ह्याला 4 डिफरंट ग्रुप्स आढळायचे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तुम्हाला मी दाखवलं कशा पद्धतीने येत असतं आपलं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बघा. की एकदा आपण रिप्रेझेंट करूया, कार्बन आपला सेंटरला. ओके, हा आपला CH3 असेल, लक्षात आहे. त्यानंतर हा आपला Cl असेल. ओके, आता टेट्राहेड्रल दाखवत असताना 2 बॉन्डचं नेचर कसं असतं आपलं, ओके, ऑन दी प्लेन ऑफ पेपर, आणि एक कसा असतो अबोव दी प्लेन ऑफ पेपर. तो कुठल्या लाईनला दाखवतो आपण, तो आपण वेज लाईन. आणि जो बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर बॉन्ड असतो तो आपण डॅश डॅश लाईन दाखवत असतो किंवा डॉट डॉट लाईन दाखवत असतो. बघा, मग इथं आपण हा C2H5 घेतला असेल. ओके, हा आपण समजा वेज लाईन दाखवला. ओके, आणि हा हायड्रोजन आपण इथं असा डॉट डॉट लाईन दाखवला असेल, हायड्रोजनचा आयटम. ओके, लक्षात आलं, हायड्रोजन आपण इथं असा डॉट डॉट लाईन रिप्रेझेंट केलं. ओके, हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर लक्षात घ्या. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर मध्ये मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट केला जातो, 3 डायमेन्शन मध्ये. ओके, कार्बन एटमचं नेचर 3 डायमेन्शन मध्ये आपलं रिप्रेझेंट केलं जातं. हे 2 बॉन्ड्स कुठे आहेत, ऑन दी प्लेन ऑफ पेपर. हा अबोव दी प्लेन ऑफ पेपर आणि हा बिलो दी प्लेन ऑफ पेपर. हे आपण आता सांगितलेलं आहे. आता मला लक्षात घ्या, त्या कार्बनला बघा 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप वाटायचे. कोण आहे बघा, हा CH3 आहे, त्यानंतर हा क्लोरीन आहे, त्यानंतर हा हायड्रोजन. ओके, आणि हा कुठला आहे C2H5. जे 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप वाटायचे आहेत केले आहे. म्हणून ज्या कार्बनला 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप वाटायचे असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो, असिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन. ओके, त्यालाच आपण असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन म्हणतो. मग तोच असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवतो, अस्टेरिक्स. ओके, त्याच्यावरती आपण असं स्टार सिम्बॉल करू शकतो की हा असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन आहे. मग हाच मॉलिक्यूल आपण इथं असा लिहिला आहे फीचर प्रोटेक्शन फॉर्म्युलामध्ये. ओके, इथं आपण मग इथं आपला हा कार्बन. ओके, कायरल कार्बन 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप्स आढळायचे त्याला, त्या कार्बनला CH3Cl C2H5H सगळे ग्रुप डिफरंट आहेत, त्यामुळे हा असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन. ओके, आणि मग त्यानंतर परत थर्ड कंडिशन काय म्हणलंय बघा, त्या 2 कंडिशन झाल्या आपल्या ऑप्टिकल ऍक्टिव्ह डिसाइड करण्यासाठी. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर झालं कार्बनचं, दुसरं असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन झाला आपला. त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, मग तो मॉलिक्यूल कसा पाहिजे, एनी मॉलिक्यूल विच कंटेन असिमेट्रिक कार्बन एटम. आपण आता मॉलिक्यूल कुठला घेतलाय, तो क्लोरोब्युटेन घेतलाय. ओके, याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन एटम आहे. किती असिमेट्रिक कार्बन एटम आहे, एकच आहे ना. असिमेट्रिक कार्बन एटम इथं प्रेझेंट आहे आपला. ओके, मग असिमेट्रिक कार्बन एटम जर त्या मॉलिक्यूल मध्ये असेल तर तो कसा असतो, पेअर ऑफ आयसोमरच्या फॉर्म मध्ये असतो. ओके, त्याचे पेअर ऑफ आयसोमर्स म्हणजे 2 आयसोमर निघतात लक्षात. आणि ते पेअर ऑफ आयसोमर्स कसे असतात, नॉन सुपरइम्पॉसिबल मिरर इमेज ऑफ इच अदर. आणि ह्या असिमेट्रिक कार्बन एटम मुळे तो मॉलिक्यूल आयसोमरच्या फॉर्म मध्ये असणार आहे आणि त्याच्या 2 पेअर निघणार. आणि त्या दोन्ही पेअर कशा असणार आहेत, नॉन सुपरइम्पॉसिबल मिरर इमेज असणार. दोघांचे मिरर इमेज एकमेकावरती तंतोतंत जुळणार नाही. बघा, हा मॉलिक्यूल घेतलाय आपण, इथं मिरर ठेवा. हे असा आपला मिरर असेल, बरोबर आहे, हा आपला मिरर आहे.
आता मिरर मध्ये बघितल्यानंतर कसं दिसेल आपल्याला, मिरर इमेज कशी दिसेल बघा, काय आरशामध्ये धरलं आपण हे हा मॉलिक्यूल, तर हा CH3 ऍज तुम्हाला सेम पोझिशन मध्ये दिसेल. परत त्यानंतर हा कार्बन ऍज पोझिशन असेल. इथला C2H5 ची पोझिशन सुद्धा आपली काय असणार आहे, सेम पोझिशन असेल. ओके. त्यानंतर चेंजेस काय होतील मग, हा क्लोरीन आपल्याला कुठल्या साईडला दिसतोय, राईट हँड साईडला दिसतोय, बरोबर आहे. ओके. तो आपल्याला कुठल्या साईडला दिसेल तर मिरर मध्ये लेफ्ट हँड साईडला दिसेल. आणि हायड्रोजन लेफ्ट साईडला, तो कुठल्या साईडला दिसेल, राईट साईडला दिसेल. लक्षात आहे. ओके, बरोबर आहे का. आता मग ही कॅरल सेंटर्स आहे. आता मग मला सांगा, हा 2-chlorobutanचा मॉलिक्यूल मिरर मध्ये तुम्ही जर बघितला, याची जर मिरर इमेज बघितली, तर त्या दोन्ही मिरर इमेज एकमेकाला तंतोतंत जुळत नाही. लक्षात. ओके. हा CH3 आहे, हा C2H5, हा मॉलिक्यूल आपण उचलून ह्याच्यावरती ठेवला असेल, CH3 ला CH3 परफेक्ट इमेज, कार्बनला कार्बन राहील आणि C2H5 ला C2H5 राहील. ओके. आणि मग त्याच्यानंतर काय होईल बघा, हा उचलून ह्याच्यावर ही CH3 C आणि C2H5 ही मॅच होती, परंतु हा क्लोरीन पुढे जाणार, त्या हायड्रोजन वरती जाणार, आणि हा हायड्रोजन कुठे जाणार, ह्या क्लोरीन वरती जाणार. हे तंतोतंत मॅच होणार नाही ह्याच्यावरती आपण जर ठेवलं तर असं. ओके. त्यामुळे लक्षात घ्या, त्या इमेज कशा आपल्या तंतोतंत एकमेकावरती मॅच होत नसेल तर त्या इमेजला काय म्हणायचं, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज असं म्हणायचं. ओके. दोन्ही इमेज एकमेकाला मॅच होत नाही. क्लोरीन इकडं राईटला आहे, इकडं लेफ्ट आहे, इथं हायड्रोजन लेफ्ट आहे, इथं हायड्रोजन राईट आहे. ओके. या नॉन सुपर इम्पॉसिबल आपल्या मिरर इमेज आहे. लक्षात आहे. आता मग इथं मला तुम्ही सांगा, त्या दोन्ही नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज आहे, त्यामुळं हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटची कंडिशन आहे कुठली आपली, ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन मध्ये काय होतं, मॉलिक्यूल आपला प्लेन ऑफ पीपीएल ला रोटेट होत आहे. तो जर राईट साइडला रोटेट होत असेल तर त्या डिरेक्शनला आपण काय म्हणतो, क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके. लक्षात, राईट हँड साइडला रोटेट होत आहे क्लॉकवाईज डिरेक्शन, आणि तो मॉलिक्यूल लेफ्ट साइडला रोटेट होत असेल तर काय मिळणार आपल्याला, ओके, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आपल्याला मिळणार. बरोबर आहे. आता मग लक्षात घ्या, ऑप्टिकल रोटेशन कसं असेल बघा. समजा हा मॉलिक्यूल जर आपण 30 डिग्री अँगल मधून रोटेट केला, ओके, हा मॉलिक्यूल, तर हा पण 30 डिग्री मधूनच रोटेट होणार. ओके. परंतु रोटेशनची डिरेक्शन असणार आहे ती आपली सेम असणार नाही. ओके. अँगल सेम असेल रोटेशनचा, परंतु डिरेक्शन आपली डिपेंड असणार आहे. लक्षात घ्या, हा मॉलिक्यूल मी 30 डिग्री अँगल मधून लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला जर रोटेट केला असेल, बघा मी काय म्हणतो, हा मॉलिक्यूल 30 डिग्री अँगल मधून राईट साइडला रोटेट केला असेल, ओके, राईट साइड आपली इकडे या साइडला, राईट साइड म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट केला असेल, तर हा मॉलिक्यूल मिरर मध्ये कसा दिसणार आपल्याला, मिरर मध्ये हा मॉलिक्यूल पण 30 डिग्री अँगल मधूनच रोटेट होणार आहे, परंतु त्याची अँगल ऑफ रोटेशनची जी साइड असणार आहे ती एक्झॅक्ट कशी असणार आहे, ऑपोजिट असणार आहे. लक्षात आहे का, की आपली कशी असणार आहे, लेफ्ट साइडला हा रोटेट होणार. ओके. किंवा हा 90 डिग्री मधून रोटेट झाला राईट साइडला, तर हा पण 90 डिग्री अँगल मधूनच रोटेट होणार, फक्त त्याची डिरेक्शन असणार आहे रोटेट होण्याची ती चेंज होणार. हा मग लेफ्ट साइडला रोटेट होणार. ओके. हा 60 डिग्री अँगल मधून रोटेट झाला तर हा पण 60 मधूनच रोटेट होणार, परंतु त्याची साइड लेफ्ट साइडला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तो रोटेट होईल असा, आणि हा क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. आता लक्षात घ्या, इथं बघा तुम्ही आता ह्या सगळ्या कंडिशन आहेत. हा मॉलिक्यूल आहे, तुम्ही कन्सिडर करायचं इमॅजिनेशन कसं होणार बघा. हा मॉलिक्यूल असा आपण रोटेट केला, असा फिरवलाय आपण, चल का असा आपण रोटेट केला. लक्षात घ्या, रोटेट केल्यावरती तुम्हाला कसं दिसेल,
ओके रोटेशन झालं आपलं हा CS3 C2H5 सेम राहील बघा इथं रोटेशन केलं आपण असा फिरवलाय तर ही बॉन्ड लक्षात घ्या बॉन्ड असेल आपले हे बॉन्ड कसे लक्षात घ्या ही बॉन्ड आपले ही दोन्ही बॉन्ड इथं येतात लक्षात घ्या इथं क्लोरीन आहे इथं हायड्रोजन आहे हे असे बॉन्ड्स आहेत आता ही रोटेट केला आपण असा मॉलिक्यूल आपण रोटेट केला इकडे कार्बन क्लोरीन आहे तर सेंटरला कार्बन आहे असं कन्सिडर करा इकडे हायड्रोजन आहे रोटेट करा तुम्ही असं राईट साइडला असं रोटेट केलं तर काय होणार सांगा की असं होणार ना हायड्रोजन ह्या साइडला जाणार क्लोरीन ह्या साइडला येणार ओके असं असं झालं तर काय होणार हा मिळेल ना बरोबर आहे आणि हा जर मॉलिक्यूल तुम्ही बघितला असेल इथं कसं मी बघा त्यामध्ये असं ओके इथं काय कार्बन आहे त्या साइडला हायड्रोजन इथं क्लोरीन आहे हा वरती असा C2H5 CS3 ऍडिड आहे खाली C2H5 ऍडिड आहे हे रोटेट करा हे रोटेट केल्यावर कसं येईल आता कार्बन क्लोरीन बॉन्ड आपला कुठल्या साइडला आपला लेफ्ट साइडला आहे रोटेट करा असं रोटेट केलं बघा रोटेट केल्यावर कसं दिसणार की असं होणार ना बरोबर आहे म्हणजे परत क्लोरीन कुठे जाणार रोटेट केलं ह्या साइडला येणार हायड्रोजन ह्या साइडला येणार ओके म्हणजे हे जर आपण लेफ्ट साइडला रोटेट केलं तर आपल्याला हे मिळतं आणि हे जर राईट साइडला रोटेट केलं तर हे मिळतं लक्षात घ्या ओके आणि दोन्ही एकमेकांचा मिरर इमेज लक्षात घ्या परंतु मिरर इमेज दोन्ही मिरर इमेज कशा आहेत आपल्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज लक्षात घ्या ओके नॉन सुपर इम्पॉसिबल म्हणजे तंतोतंत एकमेकावरती ह्या जुळत नाहीत ओके हा उदाहरण याच्यावर तुला CS3 CS ला कार्बन कार्बनला C2H5 C2H5 ला परंतु काय होणार क्लोरीन हायड्रोजन वर जाऊन बसणार आणि हायड्रोजन ह्या क्लोरीन वरती जाऊन बसणार ह्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज मिळतात आणि ऑप्टिकल रोटेशन जे आहे याचं एक मॉलिक्यूल 30 डिग्री अँगल मधून रोटेट केला की दुसरा सुद्धा 30 मधूनच रोटेट होणार परंतु अँगल ऑफ रोटेशन जी साइड असणार आहे डिरेक्शन असणार आहे ती आपली डिपेंड असणार आहे हा राईटला रोटेट झाला राईट साइडला तर हा लेफ्ट साइडला रोटेट होईल समजा हा 90 डिग्री अँगल मधून आपण राईट साइडला रोटेट केला तर हा सुद्धा 90 मधूनच लेफ्ट साइडला रोटेट होईल म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रोटेशन सेम असेल फक्त त्यांची काय असणार आहे ओके त्यांचं काय असणार आहे डिरेक्शन आपली डिपेंड असणार आहे ओके हे लक्षात ठेवायचं ओके आता मग ह्या मॉलिक्युल्स मध्ये लक्षात घ्या एक मॉलिक्यूल आपला राईट हँड साइडला असा रोटेट होतोय आता तुम्ही ह्या सगळ्या कंडिशन फॉलो केल्या तरच तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे असं म्हणणार तुम्ही लक्षात घ्या ओके आता मग हा 2-chlorobutanचा मॉलिक्यूल ह्या चारही कंडिशन फॉलो करतोय त्यामुळे हा कसा आहे आपला ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे मग तो कसा आहे असिमेट्रिक कार्बन एटम असल्यामुळे पेअर ऑफ आयसोमरच्या फॉर्म मध्ये हे दोन आयसोमर इथे निघाले आता मग त्या आयसोमर मध्ये लक्षात घ्या पहिला आयसोमर आपला कुठल्या साइडला रोटेट होतोय प्लेन ऑफ पीपीएल ला प्लेन ऑफ पीपीएल काय म्हणतो आपण लास्ट लेक्चरला सांगितलंय जो मॉलिक्यूल प्लेन ऑफ पीपीएल च्या लेफ्ट साइडला किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असतो त्याला आपण काय म्हणतो आपण डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल हा राईट साइडला रोटेट होतो ना प्लेन ऑफ पीपीएल चा म्हणजे याला डेक्स्ट्रो म्हणतो आपण डेक्स्ट्रो आपण कसं दाखवतो स्मॉल डी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मायनस ओके स्मॉल डी और मायनस ओके आणि खाली खाली ना नेम काय आपलं हे 2-chlorobutan ओके डेक्स्ट्रो D2-chlorobutan ओके लक्षात आता मग हा इकडे बघा इथे कसा आहे त्यामध्ये बघा हा मॉलिक्यूल कसा होणार रोटेट लेफ्ट साइडला रोटेट होतोय जो ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल चा प्लेन ऑफ पीपीएल लेफ्ट साइडला रोटेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिकली लिव्होरोटेटरी मॉलिक्यूल्स ओके ज्या मॉलिक्यूलचा प्लेन ऑफ पीपीएल लेफ्ट साइडला रोटेट होत असेल म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असेल तर आपल्याला काय म्हणता येईल त्याला लिव्हो हे कसं दाखवतो आपण स्मॉल एल और मायनस ओके हे आपण कसं दाखवतो स्मॉल एल और मायनस ओके खाली काय लिहिणार तुम्ही 2-chlorobutan लक्षात आहे 2-chlorobutan ओके
साठी जे स्ट्रक्चर घडलंय डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमर हे आपले निघाले D2 क्लोरोब्युटेन L2 क्लोरोब्युटेन. ओके, आता त्यानंतर दुसरे ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आपण इथे बघूया. त्यामध्ये बघा समजा मी इथे घेतला लॅक्टिक ऍसिड किंवा दुसरा आपण इथे घेऊया ब्युटेन 2OL ब्युटेन 2OL. ओके, हा मॉलिक्यूल आपण इथे घेतला होता सेकंड मॉलिक्यूल. हा आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं. सुरुवातीला काय म्हटलं होतं आपण, ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे बघण्यासाठी प्लेन पोलराइज्ड लाईट ब्युटेन 2OL च्या सोल्युशन मध्ये पास करून प्लेन ऑफ पीपीएल रोटेट होते की नाही ते बघायला कसं, मगच तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही आपण सांगू शकतो. प्लेन ऑफ पीपीएल रोटेट होत असेल तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्ह, प्लेन ऑफ पीपीएल रोटेट होत नसेल तर तो ऑप्टिकल इनऍक्टिव्ह असतो. परंतु आता तसं काय करत बसायचं नाही. प्लेन ऑफ पीपीएल सोल्युशन मध्ये पास करून न बघता आपण कंडिशन इथं सांगितले ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल डिसाइड करण्यासाठी कार्बनचं नेचर कसं पाहिजे, टेट्राहेड्रल नेचर पाहिजे कार्बन, आणि त्यामध्ये कार्बनला अटॅच असलेले सगळे ऍटम्स किंवा ग्रुप आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये दाखवता आले पाहिजे, ते आपण दाखवले. ओके, त्यानंतर दुसरी कंडिशन काय, असिमेट्री कार्बन किंवा पॅरल कार्बन पाहिजे. आता बघूया यांच्यामध्ये आहे का. ब्युटेन 2OL चं स्ट्रक्चर इथे लिहू शकतात. कसं लिहिणार बघा, ब्युटेन 2OL CH3 CHOH CH2 CH3. ओके, बरोबर आहे. ते आपलं ब्युटेन 2OL लक्षात CH2 CH. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, हा थर्ड आहे, हा आपला फोर्थ आहे. ओके, 2 नंबरला कोण आहे, अल्कोहोल आहे, त्यामुळे नेहमीच काय ब्युटेन 2OL आहे. आता हा मॉलिक्यूल मी कसा लिहितोय बघा, CH3 CH च्या साईडला मी OH लिहिला. आता हा CH2 CH3 बघा, इथला CH3 मी इथे लिहिलाय, हा कार्बन आहे, त्याला हायड्रोजन आहे, OH ग्रुप आहे, बरोबर. आणि पुढचा CH2 CH3 जो आहे तो मी इथे कसा लिहिणार आहे, इथे कसा लिहिणार बघा, C2H5 म्हणणार डायरेक्ट. ओके, CH2 CH3 म्हणजे C2H5 इथे आपण लिहिल्यासारखं. ओके, आता बघा मग ह्या मॉलिक्यूल मध्ये हा कार्बन कसा आहे, ह्याचं नेचर कसं आहे, टेट्राहेड्रल आहे. ओके, हा कार्बन कसा आहे आपला, टेट्राहेड्रल आहे. लक्षात आहे, त्याला ही टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जर असेल तर ते टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आपण कसं करतोय, इथं मी दाखवतो बघा. इथं आपलं कार्बन आहे, हा इथं CH3 आहे, हा OH आहे, बरोबर. त्यानंतर इथला C2H5 मी असा दाखवतो बेस लाईन. ओके, बेस लाईन म्हणजे काय, टुवर्ड्स द ऑब्झर्वर और आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर, किंवा त्यालाच काय म्हणतात, अबोव द प्लेन ऑफ पेपर. ओके, C2H5 झाला, आणि हा आपला काय H, तर डॅश लाईन दाखवला मी. हा बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर असेल और बिलो द प्लेन ऑफ पेपर. लक्षात आहे बघा. मग लक्षात घ्या की आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण दाखवले ब्युटेन 2OL चं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ कार्बनेट. चल का, कार्बनचे टेट्राहेड्रल ज्यामिती दाखवले आपण, तर हाच मॉलिक्यूल मी इथे लिहून घेतला. ओके, आता मग मला सांगा, पहिली कंडिशन आपली झाली कार्बन टेट्राहेड्रल स्ट्रक्चर दाखवले आपण वेट डॅश फॉर्म्युल्यानुसार 3 डायमेन्शनल मध्ये. सेकंड काय, त्याच्यामध्ये काय पाहिजे, सेकंड असिमेट्री कार्बन और कॅरियर कार्बन, बरोबर आहे. मग असिमेट्री कार्बन किंवा कॅरियर कार्बन कशा म्हणतो आपण, जो कार्बन 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, असिमेट्री कार्बन किंवा कॅरियर कार्बन, बरोबर. बघा मग हा कार्बन कसा, हा कॅरियर कार्बन आहे. लक्षात घ्या, एकच कॅरियर सेंटर आहे याच्यामध्ये, कॅरियर कार्बन, त्यालाच आपण कॅरियर सेंटर सुद्धा म्हणतो. बघा हा कार्बनला कोण कोण अटॅच आहे, हा OH ग्रुप अटॅच आहे. ओके, आणखी कोण अटॅच आहे, हायड्रोजन आहे. त्यानंतर कोण आहे, हा CH3 मिथिल ग्रुप आहे. त्यानंतर दुसरा कोण आहे, हा C2H5 आहे, इथाइल ग्रुप आहे, बरोबर आहे.
म्हणजे ह्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप काढायचे आहेत की नाही. हायड्रोजन वेगळा आहे, मिथिल ग्रुप वेगळा आहे, OH ग्रुप वेगळा आहे, C2H5 ग्रुप वेगळा आहे, सगळे डिफरंट ग्रुप काढायचे आहेत. म्हणून हा कार्बन आपला काय झाला, असिमेट्रिक कार्बन और कायरल कार्बन आहे. ओके, हे दुसरा स्टेप. ते असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. हा आपला असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन आहे. तो आपण कशात दाखवणार, अस्टेरिस्क. ओके, जे स्टार हे सिंबल आपण करणार लक्षात घ्या. इथं हा असिमेट्रिक कार्बन आहे किंवा कायरल कार्बन आहे. ओके, आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कसं होणार, आपण जर इथं मिरर ठेवला आता, इथं त्याची मिरर इमेज कशी दिसते आपल्याला बघा. इथे मिरर ठेवला आपण, असं आपला मिरर आहे. ओके, पण मिरर मध्ये मॉलिक्यूल कसा दिसणार बघा. मिरर मध्ये मॉलिक्यूल कसा दिसणार आहे आपला. ओके, CH3 C C2H5 हे काय चेंज होणार आहे, हे आधी दिसत आहे. CH3 C C2H5 ऍज इट इज. ओके, काय होईल, हा OH आपला कुठल्या साइडला आहे, OH आपला राईट साइडला आहे. तो कसा दिसणार, लेफ्ट साइडला. इकडे OH येणार, हायड्रोजन लेफ्टचा पुढे जाणार, राईटला जाणार. ओके, बरोबर आहे. बघा इथं हा कार्बन कसा येणार, असिमेट्रिक कार्बन येणार. ओके, आता लक्षात घ्या त्यामध्ये कसं दिसेल बघा तुम्हाला. हा आपला ब्युटेन 2L आहे, ह्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन एटम प्रेझेंट असल्यामुळे थर्ड कंडिशन काय आपली, एनी मॉलिक्यूल. आता ब्युटेन 2L आहे, असिमेट्रिक कार्बन एटम प्रेझेंट आहे आपला, त्यामुळे तो पेअर ऑफ आयसोमरच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. पेअर ऑफ आयसोमर आहे की नाही, दोन्ही इमेज दाखवून नाही. तो कसं दाखवणार आहे, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज दाखवणार आहे. बरोबर आहे. बघा इथं त्या मॉलिक्यूलची इमेज किती निघाली, आरशामध्ये असा दिसला आपल्याला. ओके, इथं CH3 बरोबर याच्यावरती बसेल, कार्बन इथं असेल, C2H5 ह्या C2H5 ला असेल. ओके, परंतु हा OH च्या हायड्रोजन वरती जाईल आणि हा H च्या OH वरती जाईल, त्यामुळे ही तंतोतंत इमेज जुळणार नाही. पण ही काय, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असणार. लक्षात आलं. आणि त्यानंतर नेक्स्ट कुठली आपली, ऑप्टिकल रोटेशन. ओके, ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय, त्या मॉलिक्यूलचा प्लेन ऑफ PPL. ओके, प्लेन ऑफ PPL काय झाला पाहिजे, रोटेट झाला पाहिजे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला. आता लक्षात घ्या हा जो मॉलिक्यूल आपण लिहिलाय ह्याचा प्लेन ऑफ PPL राईट हँड साइडला जर रोटेट होत असेल तर ह्याचा प्लेन ऑफ PPL कसा होणार आपला, लेफ्ट हँड साइडला रोटेट होईल. ओके, ह्याचा एक्झॅक्ट रिव्हर्स होईल. लक्षात घ्या कसं आहे बघा, इथं हा मॉलिक्यूल असा आहे, इथं आपला कार्बन आहे. लक्षात घ्या हा कार्बन, वरती आपला काय इथं CH3. लक्षात घ्या हा CH3, खाली आपला C2H5 आहे. त्या कार्बनला OH आहे, इकडे आपला कोण आहे, हायड्रोजन आहे. तुम्ही आता रोटेट करा, रोटेशन केल्यावरती कसं दिसेल, हा असा फिरवा, फिरल्यावरती कसा जाईल, कसं दिसेल बघा. OH आपला कुठला आहे, राईट साइडला आहे, तो इकडे लेफ्ट साइडला आहे की नाही. असा फिरल्यावरती OH इकडे येणार, H आपला पलीकडे जाणार त्या साइडला. ओके, का ही राईट साइडने फिरला तर ही इमेज मध्ये आरशामध्ये काय दिसणार, ते उलट फिरल्यासारखं दिसणार आपल्याला. म्हणजे इथे इमेज काय दिसणार का, की आपलं राईट साइडने रोटेट होऊन आहे. आणि इथं बघा हे तुम्ही रोटेट केलं, OH इकडे आहे लेफ्टला, हा रोटेट करा असा दिसणार आहे आपला. रोटेट केल्यावरती काय होणार, OH लेफ्टचा पुढे जाणार, असा फिरला तर तिकडे राईटला जाईल की नाही. ओके, त्यामुळे हे असं दिसेल. लक्षात घ्या म्हणजे एखादा मॉलिक्यूल आपण राईट साइडला रोटेट केला की त्याची इमेज आपल्याला लेफ्ट साइडला रोटेट झाल्यासारखी दिसते. म्हणजे आरच्या समोर आपण उभारलो, लक्षात घ्या, तर आपला डावा हात वरती केला आपण तर कसा दिसतो, तो उजवा दिसत असतो. आणि उजवा हात आपण वरती केला तर तो डावा हात दिसत असतो. बरोबर आहे, त्या पद्धतीने हे असणार. लक्षात घ्या. ओके, मग एखादा मॉलिक्यूल राईट साइडला रोटेट केला तर त्याची इमेज आपल्याला लेफ्ट साइडला रोटेट होत असते. आणि हा समजा 60 डिग्री मधून आपण रोटेट केला तर त्याची इमेज सुद्धा 60 डिग्री मधूनच रोटेट होत आहे. आरच्या समोर 60 मधूनच रोटेट होत आहे, परंतु अँगल ऑफ रोटेशनची डिरेक्शन डिफरंट असणार आहे. हा राईट साइडला 60 ने रोटेट झाला की तो लेफ्ट साइडला 60 डिग्री सेल्सिअस मधून रोटेट होणार.
ओके, त्यामुळे लक्षात घ्या दोघांचं ऑप्टिकल रोटेशन हे सेम आहे, परंतु अँगल ऑफ रोटेशन आपलं हे अँगल ऑफ रोटेशन ऑफ डिरेक्शन. ओके, अँगल ऑफ रोटेशन ऑफ डिरेक्शन जी ऑप्टिकल डिरेक्शन आहे ती आपली सेम असणार नाही, डायरेक्शन चेंज असणार आहे. अँगल सेम असेल रोटेट होण्याचं, परंतु डायरेक्शन किंवा साइड ती आपली डिफरंट असणार आहे. ओके, आता मग हा मॉलिक्यूल राईट साइडनं रोटेट होत असेल, ज्या मॉलिक्यूल मध्ये प्लेन ऑफ पीपीएल राइट हँड साइडला रोटेट होतो त्याला आपण काय म्हणत असतो, डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल्स. ते कसं दाखवतो आपण, डी स्मॉल डी ऑफ काय प्लस. ओके, आणि ज्या मॉलिक्यूलचा प्लेन ऑफ पीपीएल लेफ्ट साइडला रोटेट होतो त्याला आपण काय म्हणतो, लिओ. कसं दाखवतो आपण, स्मॉल एल और माइनस. ओके, नेमल्या तो नाही हा ब्युटेन 2 डेक्स्ट्रो ब्युटेन 2 और प्लस ब्युटेन 2. हा कसा आहे ना, हा कसा आहे ना, हा एल और माइनस ब्युटेन 2. लक्षात का, अशा पद्धतीने ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. ओके, लक्षात आहे तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कसं आयडेंटिफाय करायचं. आता लक्षात घ्या, समजा आपण दुसरा ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल घेतला, तुम्हाला एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाईल, राइट द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड. ओके, लॅक्टिक ऍसिडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी लिहा तुम्हाला असं म्हणलं असेल, किंवा एक्सप्लेन द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड. तर कशी आपण एक्सप्लेन करणार लक्षात घ्या. मग आता कंडिशन आपल्या सेम आहे, आता मी एक्सप्लेन कसं करणार लक्षात घ्या. याच्यामध्ये optical activity of lactic acid. Optical activity of lactic acid. आता हा जो लॅक्टिक ऍसिड आहे, त्या लॅक्टिक ऍसिडचा आपला आययुपीएसी नेम काय होता, 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड. ओके, हे आययुपीएसी नेम वरून तुम्ही स्ट्रक्चर इझिली काढू शकता. लॅक्टिक ऍसिड म्हणजे बऱ्याच कोणाला लक्षात राहत नाही, लक्षात घ्या तसं स्ट्रक्चर बघा. ही कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, तर लॅक्टिक ऍसिड मी कसं लिहितोय बघा. लॅक्टिक ऍसिड CH3 CHOH COOH हा फॉर्म्युला कुणासाठी, हा लॅक्टिक ऍसिड. ओके, हा काय आपला लॅक्टिक ऍसिड आहे. ओके, आता मग हा जो लॅक्टिक ऍसिड आहे, हा लॅक्टिक ऍसिड ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही. मग ऑप्टिकल ऍक्टिव्ह असेल तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो, म्हणजे डेक्स्ट्रो आणि लिव्हायसोमर तो दाखवत असतो. ओके, मग बघा कंडिशन आपले काय, ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल डिसाइड करण्यासाठी कार्बनचं नेचर टेट्राहेड्रल असेल, टेट्राहेड्रल नेचर ऑफ कार्बन एटम. ओके, कार्बन हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, आणि दुसरी काय, असिमेट्रिक कार्बन एटम किंवा पॅरल कार्बन एटम त्या मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट पाहिजे. ओके, आता मग बघा ती आहे का, आपण सुरुवातीला बघून घेणार. बघा इथे ती मॉलिक्यूल आपण इथे मी लिहितोय. आता हाच मॉलिक्यूल मी कसा लिहिणार आहोत, CH3 C. ओके, त्याला कोण आहे त्याच्यात, हा CH3 मी इथे लिहिलाय, हा C आहे, त्याला कोण आहे OH, आणि इथे काय ना H. ओके, आणि याच्या खाली काय लिहिणार, पुढे कोण येणार परत COOH. ओके, लक्षात बघा. मग हा फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड आहे म्हणून 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनिक म्हणलंय. प्रोपॅनिक ऍसिड मध्ये प्रोपेन म्हणजे 3 कार्बन आहे. 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळे प्रोपॅनिक ऍसिड म्हणलंय 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनिक ऍसिड. हे 3 कार्बन आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये शेवटचा E जो आहे तो आपण OH ऍसिड ने रिप्लेस करत असतो, त्यामुळे प्रोपॅनिक. बघा मग
पहिली कंडिशन कार्बनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर पाहिजे, ते आहे का बघा. कार्बनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आपण, हा कार्बन बघा टेट्राहेड्रल नेचर याचं दाखवू शकतोय आपण, आणि त्याला 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्स पण अटॅच आहे, म्हणजे हा कॅरियर कार्बन आहे किंवा असिमेट्रिक कार्बन आहे. पहिली कंडिशन लक्षात घ्या, तुम्हाला एखादा मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं. तर सुरुवातीला त्याच्यात कॅरियर कार्बन बघायचा, कॅरियर कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन एटम बघायचा. तो जर असेल तरच पुढे आपण स्टडी करायचा, नाहीतर कॅरियर सेंटर जर नसेल, कॅरियर कार्बन नसेल, तर तो डायरेक्ट ऑप्टिकल ऍक्टिव्ह नाही, म्हणजे तो ऑप्टिकल इनऍक्टिव्ह आहे असं म्हणायचं. ओके, बघा मग हा कार्बन बघा, याला कोण अटॅच आहे, OH ग्रुप आहे. आणखी कोण आहे, H अटॅच आहे. त्यानंतर आणखी COOH अटॅच आहे. त्यानंतर आणखी कोण आहे, CH3 अटॅच आहे. म्हणजे 4 डिफरंट ग्रुप्स याला अटॅच आहेत की नाही. CH3 वेगळा आहे, H वेगळा आहे, OH वेगळा आहे, COH वेगळा आहे. म्हणजे हा काय कार्बन आपलं काय कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन आहे. ओके, असिमेट्रिक कार्बन किंवा कॅरियर कार्बन प्रेझेंट असेल तरच तो मॉलिक्यूल आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. ओके, मग किती कॅरियर कार्बन आयटम्स आहेत, एकच आहे आपला. ओके, बाकीचे आता कॅरियर होणार नाही लक्षात घ्या. ओके, मग बघा आता हा जो मॉलिक्यूल आहे तो आपण 3 डायमेन्शनल मध्ये हा कसा लिहू शकतो बघा. हा कार्बन आहे, वेट डॅश फॉर्म्युला कसं लिहिता येणार बघा. समजा इथं मी CH3 आहे असं म्हटलं, इथं OH आहे असं, ही प्लेन ऑफ पेपर वरची बॉन्ड झाले. नॉर्मल लाईन दाखवणारे बॉन्ड कुठे असतात, प्लेन ऑफ पेपर. ओके, आणि त्यानंतर परत आता मी इथं हा आपला COOH हा वेज न दाखवतो आपण. ओके, आणि परत हा डॅश डॅश लाईन मी कोण दाखवतो, H दाखवतो. एक टेट्राहेड्रल स्ट्रक्चर, ओके, कार्बनचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. ही बॉन्ड प्लेन ऑफ पेपर, ही बॉन्ड अबोव दी प्लेन ऑफ पेपर, हा बिलो दी प्लेन ऑफ पेपर. ओके, आता मग ह्याच्यात एक कायरल सेंटर प्रेझेंट आहे. ओके, आता मग लक्षात घ्या कायरल सेंटर असेल तर तो मॉलिक्यूल काय दाखवतो, पेअर ऑफ आयसोमर दाखवतो. थर्ड कंडिशन आहे आपली, पेअर ऑफ आयसोमर दाखवतो. मग पेअर ऑफ आयसोमर कसे असतात, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असतात. ओके, आता मग लॅक्टिक ऍसिड मध्ये आपला एकच कॅरियर सेंटर आहे. तुम्हाला जर मॉलिक्यूल मध्ये एखादा मॉलिक्यूल किती ऑप्टिकल आयसोमर दाखवतो हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करा. ओके, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स, number of optical isomers are calculated by formula. क्या फॉर्म्युला आहे बघा, 2 raised to n. ओके, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स कुठल्या फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करणार आहे, 2 raised to n. फिर n is equal to n म्हणजे काय लक्षात, n is equal to number of asymmetric carbon atom, number of asymmetric carbon atom. ओके, लक्षात आहे बघा. आता ह्यानंतर इथं आपण लॅक्टिक ऍसिडचं एक्झाम्पल घेतलंय. लॅक्टिक ऍसिड मध्ये कायरल कार्बन किती आपले एकच आहे ना. जे आपण ऑप्टिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, 2 raised to n. n म्हणजे काय, नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन एटम. आता मग हा जो लॅक्टिक ऍसिड आहे त्याचा आयसोमर किती निघतात बघा ह्या फॉर्म्युला. n ची व्हॅल्यू किती आपली ह्याच्यामध्ये, n फॉर लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड मध्ये n ची व्हॅल्यू काय आपली 1 आहे, एकच कायरल सेंटर आहे. ओके, त्यामुळे कसं आहे ना फॉर्म्युला 2 raised to 1 म्हणजेच काय आलं, 2 आलं, बरोबर आहे. 2 raised to n, n ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, त्यामुळे कसं आहे 2 raised to 1 2 झालं, म्हणजे दोनच ऑप्टिकल आयसोमर मिळणार.
Okay, only two optical isomers. Only two optical isomers. Okay, of lactic acid. म्हणजे लॅक्टिक ऍसिडचे आपल्याला किती मिळणार? फक्त दोनच ऑप्टिकल आयसोमर मिळणार. आता मग ते कसे असणार लक्षात घ्या. ते आपण आता इथे लिहिलं. लॅक्टिक ऍसिड CH3 बघा इकडं CHOH, इकडे H आहे, इथं COH आहे. ओके, मिरर धरा तुम्ही इथं बरोबर. ओके, ही मिरर इमेज, हा मिरर धरला आपण. मिरर मध्ये कसं दिसणार? मॉलिक्यूल कसा दिसणार मिरर मध्ये? असिमेट्रिक कार्बन प्रेझेंट आहे याच्यामध्ये. मिरर मध्ये कसं दिसणार? प्लस OH, हा ऍरिडिस, इथे काही चेंज नाही. OH आहे तो कुठल्या साइडला आहे? राईट साइडला आहे. तो कुठे दिसणार? लेफ्ट साइड. आणि हायड्रोजन कुठे आहे? हायड्रोजन लेफ्ट साइडला आहे. तो कुठे दिसणार? राईट साइडला दिसणार. लक्षात येते? बघा आपण याच्यामध्ये ही दोन्ही एकमेकांच्या पेअर ऑफ आयसोमर्स आहेत आणि दोन्ही एकमेकांच्या कुठल्या इमेज आहेत? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज आहेत. लक्षात घ्या, नॉन सुपर इम्पॉसिबल. त्या दोन्ही एकमेकाला तंतोतंत जुळल्या नाही पाहिजे. बघा इथं CH3 CH ला बसेल, कार्बन उचलून ठेवला जातात. CH3 CH3 वर, कार्बन कार्बनवर, COH COH वर, OH हा H वर जाईल, हा H हा OH वर जाईल. त्यामुळे तंतोतंत इमेज आपल्याला जुळणार नाही. बरोबर आहे? त्यामुळे ह्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज आहेत. मग हा मॉलिक्यूल आपण राईट साइडला रोटेट केला तर हा मॉलिक्यूल मिरर मध्ये कसा दिसेल? लेफ्ट साइडला रोटेट झाला दिसेल. मग मला सांगा, ज्या मॉलिक्यूलचा प्लेन ऑफ पीपीएल राईट साइडला रोटेट होतो त्याला आपण काय म्हणतो? डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल्स. तो कसा दाखवणार आपण? डेक्स्ट्रो रोटेटरी, स्मॉल d और प्लस. ओके, आणि ज्या मॉलिक्यूलचा प्लेन ऑफ पीपीएल लेफ्ट साइडला रोटेट होईल ओके त्याला आपण काय म्हणतो? लिव्हो रोटेटरी मॉलिक्यूल्स. ते कसं दाखवणार आपण? -L ओके और माइनस. आणि कुणाचे आयसोमर्स आहेत? लॅक्टिक ऍसिड म्हणजे D लॅक्टिक ऍसिड. आणि हा काय ना? ओके, L लॅक्टिक ऍसिड. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे पेअर ऑफ आयसोमर मिळणार. ऑप्टिकल रोटेशन हा 13 रोटेट केला की हा 13 रोटेट, परंतु अँगल ऑफ रोटेशन सेम, डिरेक्शन डिफरंट. हा राईट साइडला, हा लेफ्ट साइड. ओके, लक्षात आपल्या अशा पद्धतीने ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी लॅक्टिक ऍसिडची तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. ओके, एक्झाम मध्ये तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड. ते तुम्ही हे ह्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं. लक्षात येत आहे ना? ओके, आता ह्याच्यानंतर आपण पुढं इनॅन्शिओमर्स म्हणजे काय ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.